कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, गार्डन नाही, पाण्याची सोय नाही, रस्त्यांची सोय नाही. विशेष तुम्हाला जर मानता येत नाही, तिथं केंद्रात गेलं म्हणजे तिथे हिंदी बोलावं लागते, इंग्लिश बोलावं लागते आणि तिथं एकदम डिटेल व्यवस्थित समजून सांगायला लागतं. म्हणजे बऱ्यापैकी म्हणले चांगले देवस्थान डेव्हलप केले. याचं शिर्डी का होत नाही बरं? शिर्डी का होत नाही बरं? मोदी साहेब आतापर्यंत 3दा येऊन गेले. सेनेचा सक्षम उमेदवार ज्या शिंदे साहेब लाखोच्या फरकाने उमेदवार पुन्हा निवडून येणार, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. शिवाजीराव गोंदकर हे नगराध्यक्ष झाले. या निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांना 25-25 लाख रुपये देण्यात आले. ताईंचा स्वभाव थोडा टेन्शनमुळे त्या विसरल्या असतील, कदाचित घरगुती कामामुळे त्या व्यस्त असतात, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात राहिले. तर ताई नगराध्यक्ष ज्या झाल्या त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ 5 नगरसेवकांमुळे दिली. त्याचबरोबर 42 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना, जी वाढीव पाणीपुरवठा योजना आहे शिर्डीला, 42 कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना, ही सुद्धा खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून. तर मी त्यांचा पावती क्रमांक कोणत्या ठिकाणी घेतले, कधी घेतले, कोणत्या पतसंस्थेत घेतले, त्या पतसंस्थेवर आपण हे सगळेजण बोलायला लागले. हे काही लोक जे बोलत आहेत, तर हे आत्ता का बोलायला लागले, यापूर्वी का बोलले नाही? त्याचबरोबर मला असा डाऊट येतो की ताईंचा आणि त्यांचा राग कदाचित लोखंडे साहेबांनुसार माझ्यावरही असेल, तर तसं जाणार नाही. कोणत्याही साई भक्ताशी बोलायची गरज पडत नाही. त्यांना दर्शनाला सोडायचं नसतं. त्यांचे आपले साधा भोळा माणूस आहे, साधा भोळा सदाशिव आहे, त्यांचं नाव सदाशिव आहे. त्यामुळे त्यांना हिंदी बोलून कुठं गिऱ्हाईक करायचे असतात. त्याच्यामुळे ते लोकसभेत त्यांना जे मांडलं त्यांनी पोटतिडकीने मांडलं. आणि जरी समजा तुम्हाला वाटलं असेल का माझ्याकडून काही चुका झाल्या जिल्हा प्रमुख म्हणून, तर मला पोटात घ्या. माझ्याकडे चुकलं असेल तर मला माफ करा. आपण सर्वांनी करू, एकजुटीने काम करू, पुन्हा लोकसभेवर भगवा पडकू, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीला विजयी करू, अशा अपेक्षा. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावन नगरीत पंचक्रोशीतील ग्राहकांना माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय. दिनांक 17 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते, तसेच महंत अरुणगिरी महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वेळ सायंकाळी 5 वाजता. ओम साईराम. माझं नाव तन्मय गोंदकर. शिर्डी येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सखा मेडिकल अँड वेट ह्या फर्मचे उद्घाटन करण्यात आहे. तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विठ्ठलराव लंघे पाटील, अरुणगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे. सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे व समस्त गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण. धन्यवाद. ठिकाण साई सखा हॉटेल शेजारी, HP गॅस एजन्सी समोर, दत्तनगर, शिर्डी. आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील, श्री संतोष गोंदकर पाटील, शिर्डी. मोबाईल क्रमांक 9130 09 18 49 9850 62 80 83. देशात होऊ घातलेल्या 2024च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आचारसंहितेच्या 2 दिवस अगोदर अगदी तोंडावर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 6 तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देत आता लोखंडे नको, सक्षम उमेदवार द्यावा अशी मागणी केल्यानं, तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची स्पष्टोक्ती महिला आघाडीच्या माननीय जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सौ अनिताताई जगताप व शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान 2 दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील दुजोरा देत जनतेची मागणी आहे तीच माझी पण आहे असं सुतोवाच केलं होतं. आता उत्तरनगर जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे हातात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असल्याचं चित्र असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं असून माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांच्या कार्यकाळात शिर्डीत खासदार लोखंडे यांच्या माध्यमातून आलेल्या निधीचा लेखाजोखा मांडला व राजीनामे दिलेल्या तसेच नाराजी असलेल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी चर्चेतून दूर करू व सर्व मिळून काम करत खासदार लोखंडे हेच पुन्हा खासदार होतील असा ठाम विश्वास यावेळी कमलाकर कोते यांनी व्यक्त केला. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर,
साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSEB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85. आम्हाला शिर्डी लोकसभेसाठी सक्षम असा उमेदवार पाहिजे. सक्षम उमेदवार याचा अर्थ असा की जेणेकरून तो शिर्डीच्या विकासाबाबतीत केंद्र सरकारकडे मोदीकडे जो मांडला पाहिजे. आता बघा 10 वर्षाच्या कारकिर्दीत मोदी साहेबांनी देवस्थान बऱ्यापैकी म्हणजे चांगले देवस्थान डेव्हलप केले. याचं शिर्डी का होत नाही बरं? मोदी साहेब आतापर्यंत 3दा येऊन गेले, 2 राष्ट्रपती येऊन गेले. कारण हा विषय मांडता आला पाहिजे. हा शिर्डीचा विषयच तुम्हाला जर मांडता येत नाही, तिथं केंद्रात गेलं म्हणजे तिथं हिंदी बोलावं लागते, इंग्लिश बोलावं लागते आणि तिथं एकदम डिटेल व्यवस्थित समजून सांगावं लागतं. येणाऱ्या साई भक्तांची सुविधा व्हावा व त्याच्यासाठी मोदी साहेबांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण यांच्याकडून काही प्रयत्न होणार नाही, हे विकास करू शकत नाही. आमची फक्त शिंदे साहेब आणि मोदी साहेब यांच्याकडेच अपेक्षा आहे की शिर्डीचा विकास व्हावा पाहिजे, पण सक्षम उमेदवार पाहिजे. आज भाजप म्हणून राहिला हा उमेदवार सक्षम नाही म्हणून ते म्हणून राहिले ही जागा भाजपला द्या. भाजपला न देता सेनेलाच राहू द्या आणि सेनेचाच सक्षम उमेदवार द्या. शिंदे साहेब लाखोच्या फरकाने उमेदवार पुन्हा निवडून येणार, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. का साहेब इथे सक्षम नेता हवा जो हा काम करेल. तसं बघायला गेलं तर शिर्डी शहरामध्ये बाबांचं आपलं स्थान म्हणजे 2 नंबरचं स्थान आहे. जगभरातून सगळे साई भक्त येतात. ह्या साई भक्तांना कुठल्याही प्रकारची शिर्डीमध्ये सुविधा नाही. आमचं एकच म्हणणं आहे, केंद्रामधून आत्तापर्यंत 10 वर्षापासून सत्ता असून 10 वर्षात केंद्रातून एकही रुपये निधी आला नाही. मोदी साहेबांनी आत्तापर्यंत सर्वच जे देवस्थान आहे ते डेव्हलप केले. मग आपल्या शिर्डी शहरामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आणि देश विदेशातून साई भक्त येतात. त्या साई भक्तांना कुठल्याही प्रकारचं 2 दिवस माणूस मुक्काम करेल अशी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. गार्डन नाही, पाण्याची सोय नाही, रस्त्यांची सोय नाही. इतकी दिवसापूर्वी काही लोकांनी शिर्डीमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा अशी मागणी केली. या मागणीमध्ये आम्हाला शिवसेना नगर जिल्हा म्हणून काही गैर वाटत नाही. कारण की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला उमेदवार लोकसभेत असावा, आपला उमेदवार या मतदारसंघातून असावा, म्हणून त्यांनी जी मागणी केली त्याला आमचा कुठलाही विरोध नाही. त्याचबरोबर माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी या मतदारसंघात जी कामे केली त्या कामांचं सध्या आपण सगळ्या ठिकाणी पाहत असेल की नगर जिल्ह्यामध्ये लोकार्पण सोहळा सुरू आहेत, भूमिपूजन सोहळा सुरू आहेत, उद्घाटने सुरू आहेत. त्याची यादी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका पुस्तिकेद्वारे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे. परंतु खासदार सदाशिव लोखंडे साहेब हे सातत्याने प्रसिद्धीपासून दूर असतात. कारण त्यांना व्यक्तिगत स्वतःला प्रसिद्धीचा फार हव्यास नाही. त्याबरोबर त्यांना स्वतःचे फोटो काढून घेणे, बोर्ड लावणे यामध्ये कुठलाही स्वारस्य नसल्यामुळे त्यांनी कधी याबाबतचा अट्टहास केला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी कुठलाही विकास कामं केली. या विकास कामांची पुस्तिका शिर्डी लोकसभेतील नागरिकांसाठी आम्ही स्वतः त्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहोत. आज पुन्हा एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शिर्डीच्या माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप यांनी काही म्हणणे मांडले. मी त्या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देऊ शकतो. अनिताताई नगराध्यक्ष ज्या झाल्या त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ 5 नगरसेवकांमुळे. या 5 नगरसेवकांमध्ये माझी मिसेससुद्धा होती. ताईंना नगराध्यक्ष करावं, त्या 5 नगरसेवकांनी ताईबरोबर राहावं यासाठी खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचाच आग्रह होता. लोखंडे साहेबांच्याच म्हणण्यानुसार आपण त्यावेळेस रामदासभाई कदमसुद्धा या प्रक्रियेत होते. त्यांनी सांगितलं की आपल्या अनिताताईंना नगराध्यक्ष करायचे. तेव्हा शिवसेना, भारतीय जनता पार्टी यांचे 8 लोक व विखे पाटलांचे 9 लोक असं शिर्डी नगरपालिकेचं बालाबाल होतं. आणि यामध्ये अनिताताई काँग्रेसच्या गटनेत्या होत्या. त्या तिकडून सोडून आल्यानंतर आम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं. त्या नगराध्यक्ष करण्याच्या बदल्यात आमच्या नगरसेवकांनी एकही रुपया स्वीकारला नाही. परंतु मध्यंतरी या मागच्या शेवटच्या टर्ममध्ये शिवाजीराव गोंदकर हे नगराध्यक्ष झाले. या निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांना 25-25 लाख रुपये देण्यात आले. जर ताईंनी मला आग्रह केला
की त्या नगरसेवकांची नावं सांगा, तर मी त्यांचा पावती क्रमांक, कोणत्या ठिकाणी घेतले, कधी घेतले, कोणत्या पतसंस्थेतून विड्रॉल करून कोणत्या पतसंस्थेत भरले, हे सुद्धा सांगू शकतो. ताईंनी असं सांगितलं की खासदार कडून काम झालं नाही. ताई नगराध्यक्ष असताना त्या माझ्या मामी आहेत आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांनी असं सांगितलं की खासदार साहेबांनी कुठलंही काम केलं नाही. तर 22 कोटी रुपयाचे जे शिर्डीच्या वाड्या वस्त्यावर जे रस्ते झाले, हे रस्ते खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी ताई नगराध्यक्ष असताना जो निधी आणला, ताईंचे मिस्टर विजयराव जगताप, मी शिवाजीराव गोंडकर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हे 22 कोटी रुपये आपल्या शिर्डीच्या विकासासाठी दिले. त्याचबरोबर 42 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना, जी वाढीव पाणीपुरवठा योजना आहे शिर्डीला, 42 कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना, ही सुद्धा खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्याच माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळातच या योजना झाल्या आणि याबाबत विजयराव जगतापसुद्धा अधिक माहिती सांगू शकतील. ताईंचं म्हणणं असं आहे की आम्हाला कधी विश्वासात घेतलं नाही. मी विजयराव जगताप आणि अनिताताई जगताप यांना जेव्हा जेव्हा शिर्डीला बैठका झाल्या असतील, जेव्हा जेव्हा जिल्ह्यात बैठका झाल्या असतील, त्याचं आमंत्रण आम्ही एक नियम ठरवून घेतलेला आहे. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहे. आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना या मिटिंगचे निरोप देतो. मला सुद्धा पक्षाकडून जेव्हा मुंबईतून निरोप येतो, तो व्हॉट्सअपवरून आमचे सचिव मला निरोप देतात आणि त्याप्रमाणे मी बैठकीला हजर असतो. मी ताईंना आणि विजू भाऊंना सातत्याने व्हॉट्सअपवरून सर्व बैठकीची निमंत्रण, त्यापैकी ते एखाद्या 2 बैठकीला हजरही असतील. ताई तर नव्हत्या, परंतु विजू भाऊ आले असतील कदाचित. तर त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेतलं नाही, तर त्यांना सातत्याने विश्वासात घेतो. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की विकास काम झालं नाही. माझी ज्या लोकांचं म्हणणं आहे विकास काम झालं नाही, त्यांनी स्वतः एक पत्र दाखवावं की त्यांनी लोखंडे साहेबांकडे अशी मागणी केली की आमच्या भागात असं काम व्हावं, म्हणून त्यांनी एखादं पत्र कामानिमित्ताने दिलं असेल तर ते पण त्यांनी दाखवलं पाहिजे. त्याचबरोबर शिर्डीमध्ये विकास कामांचं सांगायचं ठरलं तर ताईंच्या प्रभागातच आपण 2 ठिकाणी ओपन जिम बसवल्या आहे. ताईंच्या प्रभागात आता भाजी मार्केटला आणि अशा 3 ठिकाणी, भाजी मार्केट असेल आणि 2 ठिकाणी असेल, तर 30-30 लाख रुपयाचे सोलर शीतगृह बसवले असतील. ताईंच्या प्रभागाच्या शेजारीच आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भवनाचं काम सुरू केलं आहे. परंतु मी अगोदरच जसं सांगितलं की खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना प्रसिद्धीचा हव्यास नसल्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचा स्वभाव आहे गोर गरीब दीन दलित दुबळे कामगार कष्टकरी या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायचं असं. साईबाबा संस्थांच्या कोणत्याही कामगाराला तुम्ही विचारा, लोखंडे साहेबांकडे तुम्ही काम घेऊन गेले आणि साहेबांना नाकार असेल. साईबाबा संस्थांच्या कामगारांसाठी मुख्यमंत्र्यांकडे किमान 4 बैठका लोखंडे साहेबांनी घेतल्या असतील आणि मुख्यमंत्र्यांना थेट भेटवण्याची व्यवस्था लोखंडे साहेबांनी केली असेल. आता यांचं म्हणणं असं होतं की साहेब काम करत नाही, तर यांनी सुद्धा पुढं होऊन थोडंसं यापूर्वीच, आता निवडणुकीच्या तोंडावर आपण हे सगळेजण बोलायला लागले. हे काही लोक जे बोलत आहेत, तर हे आत्ता का बोलायला लागले, यापूर्वी का बोलले नाही? 10 वर्ष झाले खासदार सदाशिव लोखंडे साहेब या मतदारसंघाला प्रतिनिधित्व करा. ताई आणि विजू भाऊ त्यावेळेस काँग्रेसमध्ये असतील, तरी पण त्यांनी बोललं असतं तर चांगलं झालं असतं. त्याचबरोबर मला असा डाऊट येतो की ताईंचा आणि त्यांचा राग कदाचित लोखंडे साहेबांनुसार माझ्यावरही असेल, तर तसाही त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं. शिवाजी भाऊचा राग माझ्याबद्दल असता तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं आमचा राग कमलावर कोतेनवर आहे. मला एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख नेमले, खासदार साहेब तर सदाशिव लोखंडे साहेबांनी शिफारशी नेमले. माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, या सर्वांनी माझी शिफारस केली की कमलावर कोतेंना जिल्हा प्रमुख केलं पाहिजे, कारण की माझ्या कामावर त्यांचा विश्वास आहे. तर जर कोणी तुम्हाला पदाधिकारी नियमत असेल तर माझा काही दोष नाही. त्यांनी जी मागणी केली उमेदवार बदलून मिळावा, तर कदाचित ते वरिष्ठ लोक आहेत, वर्षा पातळीवर त्यांचा सातत्याने मुंबईत संपर्क असतो, ते सातत्याने मुंबईत चक्रा मारतात, कदाचित त्यांच्या मागणीला यशही येऊ शकतं. महायुतीने जर जो उमेदवार दिला, खासदार सदाशिव लोखंडे साहेब आणि आम्ही सगळं पदाधिकारी, आमची सगळ्यांची भूमिका आहे, महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत आम्ही राहू, त्यांचा 2 पावलं पुढे जाऊन प्रचार करू आणि त्यांनी जी मागणी केली आहे ती मागणी कोणत्या स्तरावर केली, कोणत्या पदाधिकाऱ्यांनी केली वरती मला काही माहिती नाही, कारण ते मोठे माणसं आहे, त्यांचा फार वर संपर्क असतो, खाली ते काही नसतं पण वर फार संपर्क असतो, त्यामुळे कदाचित त्यांनी तशी मागणी केली असेल. परंतु आम्हाला जी माहिती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पक्षाचे सचिव असतील, आत्ताच त्यांनी बैठक घेतल्या, त्या बैठकामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की शिर्डी लोकसभेचे उमेदवार हे खासदार सदाशिव लोखंडे साहेबच असतील. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की लोकसभेत खासदार सदाशिव लोखंडे साहेबच निवडून येणार आहेत, पुढचे खासदार हे लोखंडे साहेबच असतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि पुढचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील.
शिर्डीला जेव्हा पूर आला, शिर्डी जेव्हा पाण्यात होती, लक्ष्मीनगर, पूनमनगर ह्या भागामध्ये अनेक लोकांचे घरं पाण्यात गेले, ते संसार उद्ध्वस्त झाले. ते या लोकांना खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना भेटून खास बाब म्हणून प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये देण्याची व्यवस्था केली. आणि आचारसंहिता सुरू असताना तहसीलदारांना विनंती करून प्रत्येक पूरग्रस्ताच्या खात्यावर 10,000 रुपये खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्याच प्रयत्नातून जमा झाले. हे लक्ष्मीनगरचे लोकही सांगतील, ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं ते लोकही सांगतील. तर ही काम लोखंडे साहेबांनी शिर्डीसाठी केलं. असे अनेक कामं सांगतील, पुस्तिकेद्वारे आम्ही ते मांडूच. काही प्रतिनिधी उपस्थित होते श्रीरामपूरचे. त्यांनी श्रीरामपूरच्या लोकांनी देऊन का सांगितलं मला माहिती नाही. श्रीरामपूर जो जिल्हा आहे तो आमच्या नितीनराव अवताडेंकडे आहे. परंतु मी आता अवताडे साहेबांना विचारलं, पक्षाला विचारलं की आपण कोणाला पक्षातून काढलं, तर शिवसेनेने कोणालाही पक्षातून काढलेलं नाही. त्याचबरोबर ज्या लोकांच्या पदामध्ये बदल झाला तो शिवसेनेच्या वरिष्ठ लोकांनी केला. शिवसेनेच्या पद बदल करत असताना ते काही खालच्या लोकांचं काम नसतं, ते खासदार साहेबांचं संघटनात्मक काम असतं. शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी या संदर्भात काम करतात. मुंबईला शिवसेनेच्या कार्यालयातून हे काम होतं. त्यामुळे कोणालाही काढण्याचा खासदार साहेबांशी काही संबंध नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की साहेबांना लोकसभेत बोलता येत नाही, हिंदी चांगली येत नाही. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण की लोखंडे साहेबांना मी व्यक्तिगत पातळीवर जाणार नाही. कोणत्याही साई भक्ताशी बोलायची गरज पडत नाही. त्यांना दर्शनाला सोडायचं नसतं. त्यांचे आपले साधा भोळा माणूस आहे, साधा भोळा शिवशंकर आहे, साधा भोळा सदाशिव आहे, त्यांचं नाव सदाशिव आहे. त्याच्यामुळे त्यांना हिंदी बोलून कुठं गिऱ्हाईकं करायचे असतात. त्याच्यामुळे ते लोकसभेत त्यांना जे मांडलं त्यांनी पोटतिडकीने मांडलं. आणि नितीन गडकरी साहेबांनी त्याला उत्तर, आपण सर्व देशांनी ती क्लिप पाहिली असेल. आता पुन्हा प्रश्न मांडला तो सगळ्या देशांनी पाहिला असेल. तर लोकसभेत कसे प्रश्न मांडावे, कशी भाषा वापरावी, हे लोकसभेत जे खासदार उपस्थित ती भाषा कशी होती यापेक्षा ती किती पोटतिडकीने मांडली हे महत्त्वाचं होतं. या निमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं. खासदार साहेबांनी आपल्या लोकसभेच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात काय केलं ते आपले निवडण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे. मी विकासाची पुस्तिका सादर करणार होतो आम्ही, त्याबरोबर निवडण्यामध्ये काय काम केलं याबद्दल या निवडणे पाठपाणी कृती समितीचे अध्यक्ष आहेत नानासाहेब शेळके, हे आपल्याला सविस्तर सांगू शकतील. आता त्यांनी ते म्हणतात का आम्ही शिवसेनेत आहे, तर त्यांनी शिवसेनेत काम करायचं का नाही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याबद्दल आता त्यांनी काम करावं की न करावं हा काही मी त्यांना विनंती करतो की आपण फार नाराज न राहता, जरी समजा तुम्हाला वाटलं असेल का माझ्याकडून काही चुका झाल्या जिल्हा प्रमुख म्हणून, तर मला पोटात घ्या. माझ्याकडे चुकलं असेल तर मला माफ करा. आपण सर्वांनी शिवसेनेचं काम करू, एकजुटीने काम करू, पुन्हा लोकसभेवर भगवा पडकू, शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला विजयी करू अशा अपेक्षा व्यक्त करू. मी आता जिल्हा प्रमुख माझी नियुक्ती माननीय शिंदे साहेबांनी, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या शिफारसीने झालेली आहे. परंतु माझ्यापर्यंत अद्यापपर्यंत कुठलाही राजीनामा आलेला नाही. आणि कुणाची नाराजी असेल तर त्यांची बैठक घेऊन त्यांची नाराजी कशावरती आहे, त्यांचा संभ्रम कशावरती आहे, त्यांची गैरसमज कशावरती आहे याची आमची तयारी आहे. त्यांनी असं परस्पर राजीनामा देऊन पत्रकार परिषद घेऊन किंवा पब्लिसिटी देऊन देण्यापेक्षा हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आणि पक्षांतर्गत असल्यामुळे आमचे कमलाकरजी कोते असतील किंवा मी असेल किंवा लोखंडे साहेब असतील याच्याची चर्चा करणं आवश्यक आहे. त्यांच्याशी चर्चा न करता थेट मीडियाशी संपर्क साधून आणि काहीतरी राजीनाम्याच्या बातम्या देणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी अशा पद्धतीचं वर्तन करू नये अशी आमची विनंती आहे. जी काही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या अनुषंगानं सांगायचं झालं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जो काही शेतकऱ्यांच्या हिताचा जो प्रश्न होता महत्त्वाचा निळवंड्याचा, तो प्रश्न खऱ्या अर्थानं मार्गी लावायचं काम जर कुणी केलं असेल तर ते खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी केलेलं आहे. त्याचं कारण असं की हा गेले 53 वर्षाचा प्रश्न भिजत पडलेला होता. ह्या प्रश्नावरती कामावरती कुणाचाही विश्वास राहिलेला नव्हता. आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये एक निळवंडे पाटपाणी कृती समितीची एक स्थापना झाली. आणि तो संघर्ष आम्ही शेतकरी एकत्र करून गेले 23 वर्ष हा संघर्ष केला गेला. आणि ह्या 23 वर्षाच्या संघर्षामध्ये आम्हाला अनेक राजकीय नेते भेटले, मंत्री भेटले, अनेक सरकारं आम्ही बघितली. परंतु खऱ्या अर्थानं ह्या विषयाला जर कायापालट झाला असेल तर तो खऱ्या अर्थानं 2014च्या नंतर खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून जी काही ह्या काम करण्याला राजकीय इच्छाशक्ती लागते, ती राजकीय इच्छाशक्ती मनापासून जर मिळाली असेल तर खऱ्या अर्थानं ती लोखंडे साहेबांच्या माध्यमातून मिळाली हे कुणीही नाकारू शकत नाही. परंतु खऱ्या अर्थानं हे राजकारण अनेक वेळा राजकारण होत राहील, होणार आहे, होत गेलेलं आहे. परंतु
खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना, लाभधारक शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला असेल तर खऱ्या अर्थानं ह्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं जे खासदार मिळाले आणि या खासदारांच्या माध्यमातून आपल्याला तो न्याय मिळाला आणि प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये ते पाणी मिळालं. आज ह्या निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये संपूर्ण शेतकरी एकदम समाधानी आहे आणि हा जर न्याय मिळाला असेल तर केवळ आणि केवळ लोखंडे साहेबांमुळे मिळाला हे नाकारून चालणार नाही. त्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. निळवंड्याची पहिली चाचणी 31 मे 2023ला झाल्यानंतर लाभ क्षेत्रातनं प्रचंड मागणी होती की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. ऐन दिवाळीच्या मोसममध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे संपूर्ण 182 गावांमधनं लोकांचा मोठ्या प्रमाणात उठाव झाला होता. निळवंडे पाटपाणी कृती समितीने पण वेळोवेळी खासदार लोखंडे साहेबांकडे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती की पाऊस कमी झाल्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी सोडलं गेलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक जलसंपदा अधिकाऱ्यांना पाणी सोडलं होतं, पण एका विशिष्ट ठिकाणापर्यंत ते पाणी येऊन लाभधारक क्षेत्राला ते पाणी मिळालं नव्हतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झाला होता. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी खासदार साहेबांकडे मागणी केली होती चिंचोली ग्रोव या ठिकाणी पाणी परिषद घेऊन की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्धा TMC पाणी मिळावं आणि जेणेकरून आमचे जे बंधारे असतील ते भरून जातील आणि पुढे काळ मोठा आहे दुष्काळाचा, तर कमीत कमी 1-2-3 महिने काळ त्यामध्ये जाईल. अशा परिस्थितीमध्ये खासदार साहेबांनी ऐन दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करून खासदार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी तब्बल 1.5 TMC पाणी सोडण्याचे आदेश तेव्हा जलसंपदा विभागाला दिले होते. म्हणजे पहिल्याचं 1 TMC, नंतरचं 1.5 TMC, टोटल 2.5 TMC पाणी त्या 182 गावाच्या लाभधारक शेतकऱ्यांना मिळालं. आणि ते पाणी सोडल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये अशी परिस्थिती होती की पावसाळ्यात जेवढे बंधारे भरले जात नाहीत तेवढे बंधारे या 182 गावातील लोकांचे भरले होते. मग ते संगमनेर तालुका असो, कोपरगाव तालुका असो, राहाता तालुका असो, श्रीरामपूर तालुक्यातले असो. आणि त्यामुळे निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये लोकांना अपेक्षेपेक्षा जास्त पाणी मिळून एक सुखद असा अनुभवाचा धक्का सन्माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, ज्यांना आम्ही आदराने आणि प्रेमाने निळवंडे लाभधारक शेतकरी जलदूत म्हणतात, त्यांनी आणि माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी दिला होता. त्यानंतर आता निळवंड्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा जो पुढचा विषय आहे भविष्याचा तो म्हणजे चाऱ्या, ज्या आपल्या चाऱ्या बंदिस्त पाईपद्वारे असणार आहे आणि त्यासाठी पण सुमारे 1300 कोटी रुपयाची तरतूद खासदार साहेबांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून करून ठेवलेली आहे. म्हणजे भूतकाळात जो आपल्याला प्रश्न सतावत होता नेहमी निधी निधी निधी, तो निधीचा प्रश्न भविष्यकाळात निळवंडे या प्रकल्पासाठी तरी लागू राहणार नाही आणि तो प्रश्न येत्या 1-1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हा प्रकल्प पूर्ण होऊन निळवंड्याच्या 182 गावांना पूर्णपणे न्याय देण्याचं काम सन्माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. धन्यवाद. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटीमध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.